नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज फॅमिली किचन चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत गाजराचे चविष्ट आणि पारंपरिक लोणचं। हे लोणचं खूप सोपे आणि झटपट तयार होते। तसेच हे लोणचे पौष्टिक सुद्धा आहे। चला तर मग रेसिपी बनवण्यासाठी साहित्य पाहूया। सर्वप्रथम 2 गाजर घेऊन त्याला स्वच्छ धुवून पुसून गाजराचे साल काढून घ्यायचे। अशा प्रकारे गाजराचा आतील पांढरा भाग काढून घ्यायचा आणि गाजराचे छोटे छोटे चौकोनी काप करून घ्यायचे। तुम्ही लांबट पातळ सुद्धा चिरून घेऊ शकता। 4 चमचे तेल, 2 चमचे तीळ, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हिंग। गॅसवर कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल घालूया। तेल गरम झाले की गॅसची फ्लेम कमी करायची। तेल गरम झाले, आता त्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी तडतडली की जिरे घालूया। त्यानंतर हिंग, तीळ घालून परतवायचं। आता यामध्ये मीठ, तिखट, हळद आणि धनेपूड घालून परतून घेऊ। तीळ हे रोज खाल्ले पाहिजे, पण आपण रोज खाऊ शकत नाही, तर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तरी जेवणामध्ये वापरायचे आहे, म्हणून मी तिळाचा वापर लोणच्याकरता केलेला आहे। तीळ खाल्ल्याने शारीरिक कमजोरी कमी होते व त्वचा मुलायम राहते। हिरव्या मिरचीला मध्ये कट करून घ्यायचं आणि मग ते तेलामध्ये टाकून त्याला भाजून घ्यायचं, कारण मिरची जर कट नाही केली तर ती फुटून इकडे तिकडे उडू शकते। आता गॅस बंद करून घेऊ आणि गाजरचे काप टाकून घेऊ। लोणचे छान मिक्स करून घेऊ। गाजर खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते। लहान मुलांना नेहमी गाजर खायला दिल्याने त्यांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ चांगली होते। गाजर खाणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे। गाजराचे लोणचं छान मिक्स झालेलं आहे। गाजराचे लोणचं चवदार, तोंडी लावणारे आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते। तुम्ही हे लोणचं भाकरी, पराठा किंवा जेवणासोबत सर्व करा। आपले गाजराचे लोणचे तयार आहे। हे लोणचे 2 दिवस फ्रीजमध्ये टिकतं, पण यामध्ये जर आपण लिंबू पिळलं तर जास्त वेळ म्हणजे 24 तासाच्या नंतर टिकत नाही। जेव्हा तुम्हाला लोणचं खायचं आहे त्यावेळेस तुम्ही लिंबू पिळून घ्या। ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन लोणचं व पारंपरिक रेसिपीसाठी बेल आयकॉन दाबा। भेटूया अशा चविष्ट, सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये।